वेलकम बॅक टू माय मोडी फूड मेकर चॅनल। आज आपण 1 वाटी रवा 1 वाटी बेसनचा वापर करून मस्त असे रवाळ आणि मऊसूत लाडू पाहायचे आहेत। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम मी 1 कप बेसन घेतलेला आहे आणि त्याच वाटीने 1 कप मी रवा घेत आहे। आता थोडंसं नमक टाकून घेऊया। त्यामध्ये गोड पदार्थामध्ये नमक टाकल्याने गोड पदार्थाला जास्त चव येते। आता अर्धा कप तूप टाकून घेऊया। त्यामध्ये जर तुम्हाला अर्धा कप तूप टाकायचे नसेल तर 4 चमचे तूप टाकू शकता। तूप टाकून झालेले आहे। आता छान असं मिक्सअप करून घेऊया। त्यानंतर अर्धा कप पाणी टाकून घेऊया। अर्धा कप पाणी एकदम टाकायचे नाही, हळूहळू पाणी टाकायचे। आता इलायची पूड टाकून घेतलेली आहे। इलायची पूडमुळे लाडूला खूपच छान असा फ्लेवर येतो। थोडंसं अजून मी पाणी मिक्सअप करून घेत आहे। छान असं मिक्सअप करून झालेले आहे। आता मी हे सेट होण्यासाठी 10 ते 15 मिनिटं ठेवून देणार आहे। त्यानंतर आता आपण पाक करून घेऊया। मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कपपेक्षाही थोडंसं जरा पाणी घेणार आहे। बघा मी केवढे पाणी घेतलेले आहे ते। गॅस हा मंद आचेवरच आहे आणि पाक तयार होण्यासाठी मी भांडे यावर ठेवलेले आहे। थोडंसं वेलदोडे पावडर टाकून घेत आहे। पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि आपला पाक तयार होण्याच्या मार्गावर आहे। वेलदोडे पावडर मिक्स होण्यासाठी छान असं ढवळून घेऊया। चला तयार आहे आपला एकतारी पाक। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि पीठ आता छान असे सेट झालेले आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। आता मी या पिठाचे छान असे मुटके तयार करून घेत आहे। जसे आपण भाताचे करतो त्याचप्रमाणे हे भातासारखे मुटके तयार करून घेत आहे। बघू शकता मी कशा प्रकारे मुटके तयार करून घेत आहे ते। मुटके तयार करून झालेले आहेत। आता आपण हे मुटके फ्राय करून घ्यायचे आहेत। कढईमध्ये तेल ठेवलेले आहे आणि तेल तापलेले आहे। बघू शकता आता मी हे सर्व काही मुटके आहेत ना हे तळून घेणार आहे। सर्व काही एकदमच टाकून घेत आहे। छान असं तळले जात आहेत। आता याला पलटी करून घेऊया। लालसर कलर येऊपर्यंत त्याला तळून घेतलेले आहे। बघा किती छान कलर आला आहे ना लालसर। तळलेले मुटके आता रूम टेम्परेचरला येऊपर्यंत ठेवून देऊया। थोड्या प्रमाणात गार झालेले मुटके आता थोडंसं फोडून घेऊया। हे मुटके फोडून झालेले आहेत। आता हे सर्व काही मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला लावून झालेलं आहे। बघा किती छान रवाळ दिसत आहे। हे वास तर खूपच छान येत आहे। मगाशी पाक तयार केला होता ना त्यामध्ये हे मिक्सरला लावलेले टाकून घेऊया। आता छान असं मिक्सअप करून घेऊया। मिक्सअप करून झाल्यानंतर मी अर्धा तास हे सर्व काही सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। पीठ छान असे सेट झालेले आहे। चला आता लाडू बनवून घेऊया। चला तयार आहेत आपले छान परफेक्ट असे स्वीट मार्टमध्ये जसे मिळतात ना तसे लाडू। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।